नीट विद्यार्थ्यांना विशेषतः जीवशास्त्रात एक सामान्य समस्या भेडसावत असते. आजकाल नीटमध्ये विधान आधारित प्रश्न असतात आणि ती विधाने अगदी NCERT मधील तंतोतंत ओळी असतात. या ओळी लक्षात ठेवणे सोपे नसते आणि विद्यार्थी सहसा चुका करतात, ज्यामुळे गुण गमावले जातात. म्हणून मी या समस्येवर उपाय शोधण्यासाठी एक पुढाकार घेतला आहे. तो म्हणजे माझं पुस्तक रिव्हिजन अँड मास्टरिंग झुऑलॉजी फॉर नीट. नमस्कार, माझं नाव अरविंद कटारिया आहे आणि मी एक नवीन पुस्तक प्रकाशित केलं आहे आणि हे पुस्तक ही समस्या पूर्णपणे सोडवतं. हे तुमची NCERT संकल्पना आणि एकूणच प्रश्न सोडवण्याची कौशल्य सुधारते. हे नीटमध्ये तुमचे गुण सुरक्षित करण्यात मदत करते. काय आहे या पुस्तकात वेगळं काय आहे? चला, मी तुम्हाला ही अनुक्रमणिका दाखवतो, जी बहुतेक वेळा तुम्हाला हे 11वी किंवा 12वीच्या पुस्तकांमध्ये पाहायला मिळत नाही. हे सहसा फक्त पदवी, पदव्युत्तर किंवा उच्च शिक्षणाच्या पुस्तकांमध्येच आढळतं. म्हणून अनुक्रमणिकेचा फायदा असा आहे की आपण थेट त्या शब्दाच्या पान क्रमांकावर जाऊ शकतो आणि तुम्ही तिथे जाऊन थेट वाचू शकता. याशिवाय इथे आणखी काही फायदे आहेत. पहिला फायदा म्हणजे तुम्ही कोणताही शब्द पाहिल्यावर त्याचे वेगवेगळ्या पान क्रमांकांवर उल्लेख कुठे आहेत हे कळतं. त्यामुळे आमच्या पुस्तकात हा एक शब्द किती वेगवेगळ्या ठिकाणी वापरला आहे हे समजतं. आपल्या पुस्तकात किंवा अगदी NCERT मध्येही कोणत्या अध्यायांमध्ये हा शब्द वापरलाय हे आपल्याला कळतं. त्यामुळे आपण एक संबंध विकसित करू शकतो. या शब्दाचा संकल्पना आपण या अध्यायात, दुसऱ्या अध्यायात आणि अशा अनेक अध्यायांमध्ये जोडू शकतो. बरोबर. आता तुम्ही अनुक्रमणिकेचा थेट फायदा देखील घेऊ शकता. नीटचा विद्यार्थी म्हणून तुम्ही थेट स्वतः तपासू शकता की इथे लिहिलेले शब्द तुम्हाला खरंच आठवतायत का नाही. आपल्याला त्यांचे अर्थ, त्यांची संकल्पना, त्यांचे मुख्य मुद्दे माहीत आहेत का नाही. बरोबर. म्हणून हे पुनरावलोकनासाठी एक खूपच चांगले पद्धत ठरते. कारण ही पुस्तकं मुख्यतः NCERTच्या ओळींवर आधारित आहे. कधीकधी असं होतं की आपण एखादा प्रश्न वाचतो आणि त्याचा अर्थ आपल्या मनात वेगळा घेतो आणि त्यावरून वेगळं उत्तर देतो. पण मी हे पुस्तक NCERTच्या ओळीनुसार विधानांवर आधारित बनवलं आहे. म्हणून एकदा तुम्ही पाहिलं आणि समजलं की तुमचा प्रश्न कुठे चुकला, तेव्हा तुम्हाला कळेल की NCERTने नेमकं कसं लिहिलं आहे. म्हणूनच जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला जाणवेल की चूक तुमच्या उत्तराच्या बांधणीत नाही, तर तुम्ही NCERTची विधानं नीट समजून घेतली नाहीत. म्हणूनच ते चुकलं. बरोबर. म्हणूनच माझं उत्तर बरोबर आहे, पण तरीही उत्तर तालिकेत काहीतरी वेगळं लिहिलं आहे. असं का? असं विचारून जास्त काळजी करू नका. कारण ते NCERT आधारित आहे. दुसरं म्हणजे तुम्ही एखाद्या प्रकरणासाठी तुमच्या संपूर्ण प्रश्नपत्रिकेचे निकाल नोंदवू शकता. जेव्हा तुम्ही एखादं प्रकरण पूर्ण करता, तेव्हा त्याच्या पहिल्या दिवशी, दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी, 6व्या दिवशी, 10व्या दिवशी, 13व्या दिवशी अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण नोंद ठेवू शकता. तुम्ही रिपोर्ट कार्ड तयार करू शकता, तुम्ही निकाल कार्ड तयार करू शकता. ठीक आहे. म्हणून मी एकूण 14 वेळा पुनरावृत्तीसाठी हे तयार केलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही वेगळं आणखीही तयार करू शकता. म्हणून ही आणखी एक वेगळी गोष्ट आहे जी तुम्हाला मिळेल. पुस्तकात तुम्ही प्रत्येक चक्राच्या 14 पुनरावृत्ती थेट नोंदवू शकता, जेणेकरून तुम्हाला प्रेरणा मिळेल. असं वाटेल, पहा मी हे प्रकरण किती बारकाईने शिकले आहे, मी किती चांगले गुण मिळवले आहेत, असं प्रत्येक प्रकरणात. आणि मग जेव्हा तुम्ही नीट देणार तेव्हा अर्थातच तुमचा आत्मविश्वास खूप असेल. तुमचा आत्मविश्वास उंचावलेला असेल. ठीक आहे. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ज्यावर हे पुस्तक आधारित आहे ती म्हणजे 19व्या शतकात एक जर्मन मानसशास्त्रज्ञ होता. त्या मानसशास्त्रज्ञाचं नाव होतं हर्मन एबिंगहाऊस. त्यांनी स्मरणशक्तीवर काही प्रयोग केले. त्या प्रयोगांमधून जे निष्कर्ष आले ते काहीसे असे होते. जर आपण आज एखादी संकल्पना शिकलो, काहीतरी समजून घेतलं किंवा काहीतरी वाचलं, तर आपण जे काही अभ्यासलं आहे त्यापैकी सुमारे 20 ते 30% भाग 1-2 दिवसात म्हणजे 2 दिवसांच्या आत नाहीसा होतो. ते अगदीच गायब होतं. आपल्याला ते अजिबात आठवत नाही. त्याचप्रमाणे 7-8 किंवा 10 दिवसांनंतर ते जवळपास पूर्णपणे विसरलं जातं. फक्त 10 ते 20%च उरते. म्हणून त्यांनी एक प्रयोग केला की 2 दिवसांनंतर म्हणजे आज आपण काहीतरी अभ्यासलं तर 3 दिवसांनी पुन्हा तेच वाचलं, मग 6 दिवसांनी पुन्हा, मग 10 दिवसांनी, मग 15 दिवसांनी आणि मग 30 दिवसांनी पुन्हा तेच वाचलं तर काय होतं. जर आपण असं वारंवार तेच विषय पुन्हा पुन्हा उजळणी करत राहिलो तर त्या गोष्टी लक्षात राहायला लागतात. हो, ह्यालाच स्पेस्ड रिपिटेशन किंवा स्पेस्ड रिव्हिजन ही संकल्पना म्हणतात. म्हणून ही पुस्तकं त्या संकल्पनेवर आधारित आहे.
आम्ही प्रयत्न केला आहे की प्रत्येक प्रकरणात NCERT मधील प्रत्येक ओळीवर आधारित एक प्रश्न असावा आणि त्याचं उत्तर फक्त एक शब्द असावा. जर तुम्ही पाहिलंत तर ही पुस्तकं खरं तर एक सब्जेक्टिव्ह प्रश्नावली आहे आणि ती फक्त नीटसाठीच नाही तर बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठीही तितकीच उपयुक्त आहे. आणि ही प्रश्नावली जी आम्ही तयार केली आहे ती तुम्हाला कशी फायद्याची ठरेल ते मी सांगतो. उदाहरणार्थ, समजा तुम्ही कोणतंही प्रकरण शिकत आहात, म्हणजे प्राणीराज्य ॲनिमल किंगडम चालू आहे असं समजा, तर त्यात 5 प्रश्नावल्या आहेत. म्हणून तुम्ही प्रत्येक टॉपिक कव्हर करत असताना त्यासंबंधित वरिष्ठ सिनियर प्रश्न सोडवा. सर्वप्रथम एकदा NCERT वाचा. NCERT वाचल्यानंतर तुम्ही वरिष्ठ प्रश्न सोडवाल. ठीक आहे ना? म्हणून तुम्ही 1 दिवसात प्रश्न एकदा सोडवले. आता भविष्यातील पुनरावृत्ती तुमच्या कॅलेंडरवर शेड्यूल करा, जसं की आजपासून 3 दिवसांनी, 6 दिवसांनी, 10 दिवसांनी, 30 दिवसांनी असं शेड्यूल करा. म्हणजे तुम्हाला हेच प्रश्न इतक्या वेळा पुन्हा सोडवावे लागतील. ठीक आहे? म्हणजे महिन्यात सुमारे 5 वेळा. जेव्हा तुम्ही ही अंतराळ विभागणी करता तेव्हा तुम्हाला फक्त एकदाच अभ्यास करावा लागतो, बरोबर ना? पण प्रश्न मात्र 5 वेळा सोडवावे लागतात. एकदा वाचल्यानंतर 4थ्या किंवा 5व्या वेळी पोहोचेपर्यंत तुमची जवळपास सगळी उत्तरं बरोबर येतील. 100% बरोबर. मग हे कसं झालं याचं कारण अगदी सोपं आहे भाऊ. आपण जे विसरलो होतो ते पुन्हा आठवलं. काही दिवसांनी आपण तोच प्रश्न पुन्हा सोडवला आणि त्याचं उत्तर तपासलं. जर आपल्याला ते जमलं नाही तर अशा प्रकारे आपल्या लक्षातून गेलेली गोष्ट पुन्हा आठवते. ठीक आहे, बहुतेक इतर गोष्टी जवळपास पाठ झाल्या होत्या, त्यामुळे दुसऱ्या किंवा तिसऱ्या रिव्हिजनमध्ये विसरलेली माहिती पुन्हा भरून निघाली. पाहिलंत का? ती पुन्हा जागेवर आली. अशा प्रकारे आपली स्मरणशक्ती वाढतच जाते. म्हणून मी इथे एक पद्धतही समजावून सांगितलीये की ही पुस्तकं कशी वापरायची, हे प्रश्न कसे सोडवायचे. तुम्ही पाहाल की जेव्हा मी NCERT मधील कोणताही प्रश्नसंच सोडवत असतो, त्या टॉपिकचं वाचन केल्यानंतर, त्या धड्याचं वाचन केल्यानंतर ते पूर्ण होतं. आपण प्रश्नसंचानुसार काही टॉपिक्स निवडू शकतो. उदाहरणार्थ, ॲनिमल किंगडमच्या पहिल्या प्रश्नसंचात समजा फक्त 3 फायलम आहेत. यात परिचय, पोरिफेरा आणि कोएलेंटाटा आहे. सर्व तिन्ही समाविष्ट आहेत. जर फक्त ही 3च असतील तर फक्त हीच वाचा आणि हा प्रश्नसंच सोडवा. आता हा प्रश्नसंच कसा सोडवायचा? हे पुस्तक तुमचं निकालपत्रही ठरेल आणि या पुस्तकात तुम्हाला सगळी माहिती थेट दिसेल. कुठले प्रश्न बरोबर आले, कुठले चुकले किंवा वेगळं लिहून ठेवायची गरज नाही. पण तरीही ते लिहायची गरज नाही, हे आपोआप दाखवेल. हे कसं दाखवेल? मी तुम्हाला सांगितलेली पद्धत म्हणजे तुम्ही जे प्रश्न तुम्ही सोडवता ते एका ठराविक रंगाच्या पेनाने गोल करा. ठीक आहे? म्हणून तुम्ही प्रत्येक सोडवलेल्या प्रश्नासाठी हेच करत राहा आणि जे प्रश्न तुम्ही सोडवत नाही ते तसेच सोडून द्या. ते गोल करू नका. मग तुमचा प्रश्नसंच पूर्ण झाल्यावर त्यानंतर तुम्ही तो तपासा. उत्तरं मागच्या बाजूला दिलेली आहेत, जशी मी दिली आहेत. म्हणून जेव्हा तुम्ही उत्तरं तपासता, बरोबर असेल तर बरोबरचं चिन्ह टाका आणि चुकलं असेल तर चुकीचं चिन्ह टाका. ठीक आहे? आणि हे तुम्हाला त्याच रंगाने करायचंय ज्या रंगाने तुम्ही तो प्रश्न सोडवला होता. आता जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा करता तेव्हा रंग बदला आणि अशा प्रकारे तुम्ही मागच्या गोलांवर पुन्हा पुन्हा गोल करत राहिलात तर तुम्हाला अशी प्रेरणा मिळेल की हो, मी हा प्रश्न एका महिन्यात 5 वेळा सोडवला आहे. ठीक आहे? त्यानंतर तुम्हाला पुन्हा तेच करायचं आहे. त्यानंतर पुढच्या महिन्यात तुम्हाला फक्त एकदाच करायचं आहे. ठीक आहे? अशा प्रकारे महिन्यानंतर महिना करत गेलात तर तुम्ही त्या एकाच विषयाचा प्रश्नसंच 14 किंवा 15 वेळा सोडवाल आणि नक्कीच तुम्हाला NCERT मधील प्रत्येक शब्द आणि प्रत्येक विधान खूप छान लक्षात राहील. त्यामुळे तुम्ही हे फक्त अशाच पद्धतीने करायचं आहे. दुसरी कोणतीही पद्धत वापरू नका, नाहीतर ही पुस्तकं कामी येणार नाही. आता काही लोक विचारतील, हे सब्जेक्टिव्ह प्रश्नसंच का? उदाहरणार्थ, जे खास नीटसाठी तयारी करत आहेत ते म्हणतील आम्हाला MCQ सराव करायचेत, मग आम्ही सब्जेक्टिव्ह प्रश्न का सोडवायचे? मी तुम्हाला यामागचे खूप महत्त्वाचं कारण सांगतो. जेव्हा तुम्हाला सगळं अगदी परफेक्ट लक्षात असतं तेव्हा 2-3 पर्यायांमध्ये गोंधळ न होता तुम्ही थेट बरोबर उत्तर निवडू शकता. हे फक्त तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही गोष्टी अगदी परिपूर्णपणे लक्षात ठेवलेल्या असतात. म्हणजे साधारणपणे जेव्हा तुम्ही नीटच्या पेपरमध्ये प्रश्न सोडवत असता आणि एखादा प्रश्न नीट आठवत नाही तेव्हा तुम्ही तो आठवायचा प्रयत्न कराल, बरोबर ना? म्हणून ही पुस्तकं तुम्हाला ते आठवण्याचं ट्रेनिंग देते, जेणेकरून तुमचं रिकॉल वेगवान आणि मजबूत होईल. नाहीतर समस्या अशी होईल की तुम्ही पुन्हा गोंधळात पडाल. तुम्हाला वाटेल की तुम्ही 50% पर्याय काढून टाकू शकता, पण उरलेले 2 पर्याय गोंधळ निर्माण करतील. हा गोंधळ मग शेवटी तुम्ही अंदाज लावता, बरोबर ना?
ही पुस्तक त्या अंदाजावर पूर्णविराम घालण्यासाठी आहे. यासोबतच मला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. परीक्षेत आपण जे रिकॉल मेकॅनिझम वापरायचा प्रयत्न करतो, तो आपण वर्षभर सरावलेलाच नसतो. संपूर्ण वर्षभर 4 पर्यायांपैकी जो योग्य वाटतो, जो जवळचा वाटतो, तोच आपण निवडतो. पण जर तुम्ही परीक्षेतही हेच केलंत, तर तुमचे मार्क्स कमी होतील. आणि जर तुम्ही वर्षभर न केलेली गोष्ट आठवायचा प्रयत्न केला, तर अजूनच ब्लॅकआउट आणि गोंधळ वाढेल. म्हणूनच जर तुम्ही सुरुवातीपासूनच हा रिकॉल मेकॅनिझम सक्रिय केला आणि जसे तुमचे चुका सापडतील तसे आपण ज्या पद्धतीने चर्चा केली तशी दुरुस्ती केली, तर तुम्ही त्या सुधारू शकता आणि तुमचे संकल्पना आणि विधानं अजून स्पष्ट होतील. पूर्णपणे परिपूर्णपणे त्या तयार होतील आणि तुम्ही थेट उत्तरापर्यंत पोहोचाल. माझ्या मते मी जे सांगितलं ते सगळ्यांना समजलं असेल. तरीही काही लोकांना शंका असतील किंवा काही गैरसमज निर्माण झाले असतील, तर तुम्ही मला थेट मेसेज करू शकता. माझा नंबर आहे 8683012334. ठीक आहे. खूप धन्यवाद आणि पुस्तकासाठी शुभेच्छा.